तिचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख आपणा पारुखे नाही दे आपला पारुखे नाही दे आपला पारुखे नाही दे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर जाना कले योगी साधू थोर झाला करे साधू थोर झाला करे इह लोकी तोची सर्वाभूती समय लोकितोची सर्वाभूती समय इह लोकी तोची सर्वाभूती समय लोकितोची सर्वाभूती समय शरीराचा भ्रम नेन कदा दुनियाचा ब्रह्मणेन कदा दुनियाचा ब्रह्मणेन कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर झाला साधू थोर जाना कले योगी साधू थोर झाला करे योगी साधू थोर झाला झाले नामा म्हणे गाय दूध एक सार नावाने गाय दूध एक सार म्हणे गाय दूध एक सार नावाने गाय दूध एक सार साधू निरंतर वर्तत ऐसे साधू निरंतर वर्तते साधू निरंतर वर्तते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर झाला साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर जाना कले योगी साधू थोर झाला कले योगे साधू थोर झाला कले योगे जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सुभाष महाराज की जय विठाला विठाला आत्मरूप गणेशु केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतय आगवे जीवेशी वक्तृत्वा गोडपणे अमृताचे पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरती खून हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय घुसणी आठाये तय वडे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता जो पिता महांचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे वसुदेव सुतम देवम कंसचानोरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु महायोग पीठे तठे भीमरथ्या वरम पुंडलीकाय धातु मुनींद्रे समागंच तिष्ठन्त तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन विठाल संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारुखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आज या ठिकाणी आपला सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळ्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ही पावन झालेल्या भूमीमध्ये सज्जन हो आपण सर्वजण एकत्रित ह्या सोहळ्यानिमित्त जमलेलो आहोत आणि त्या सोहळ्यातील आज कितवं कीर्तन आहे चौथं का हा चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या एक सामान्य माणसाकडं उपलब्ध झालेली आहे तरी आपल्याकडं 1 तास उरलेला आहे फक्त त्या 1 तासामध्ये आपण थोडंसं काही चिंतन करता येईल ते करूया विठाल 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 संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारुखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी सज्जन हो आपल्या संप्रदायाबद्दल थोडासा परिहार असा आहे परमपूज्य भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्यापासून ही चालत आलेली ही परंपरा आपली आहे सज्जन हो आणि या परंपरेनुसार आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत ह्या महान विभूती होऊन गेलेल्या आहेत की विश्वाला गवसणी घालण्यासारखी त्यांच्याकडं ताकद होती असे असणारे महात्मे आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहेत आपल्याला फक्त आप्पांच्यापासून काही मंडळींना दादांच्यापासून आणि दादांच्या नंतर आप्पांच्या नंतर आपल्याला भाव प्राप्त झाले संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारोखी नाही तिथे ह्या विश्वाच्या बाजारामध्ये सज्जन मायबाप हो जरा विको कमी करा ह्याचा नाळे महाराज विठाला विठाला विठाला
या विश्वाच्या बाजारामध्ये ज्यांच्या संगतीमध्ये जीवाला खऱ्या सुखाची प्राप्ती हवी असते सज्जन मायबापो, खरं सुख, ज्याला खरं सुख पाहिजे असतं, जीवाला खऱ्या सुखाची गरज असते आणि त्या खऱ्या सुखाची गरज फक्त ह्या महात्म्याच्या जवळ प्राप्त होत असते. आपण अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहूया. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारोखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ह्या विश्वाच्या बाजारामध्ये जीवाला खऱ्या सुखाची गरज असते, ते सुख फक्त संतांच्या चरणाजवळ, संतांच्या मुखातून बाहेर शब्द पडलेले असतात, त्यातूनच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत असते. आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. 3 वेळा सांगितलं. 3 वेळा, 1 वेळा सांगितलं असतं तर समजलं असतं ना, पण 3 वेळा सांगितलं. 3 वेळा का सांगितलं? पहिलेही साधू श्रेष्ठ होते, आता वर्तमान काळातही साधू श्रेष्ठ आहेत आणि भविष्य काळात सुद्धा साधूच श्रेष्ठ आहेत. कारण काय त्याला साधू श्रेष्ठ आहे? त्याला कारण काय? त्याला कारण एक आहे सज्जन हो. इहलोकी, 3 चरणामध्ये सांगतात, इहलोकी त्वची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. इहलोकामध्ये, इहलोकी त्वची सर्वाभूती सम, सर्वांच्या वरती सज्जन हो नजर सारखी असणं, अंतकरणातला जिव्हाळा सर्वावरती सारखा राहणं, हे फक्त संतांच्या ठिकाणीच आपल्याला मिळत असतं. उदाहरणार्थ समजा आपल्याला वाटत असेल की आमचं प्रेम सर्वावरती सारखं असतं, आपण छोट्याशा कुटुंबामध्ये सुद्धा आपलं प्रेम बरोबर समान नसतं. का समान नसतं? एखाद्याला समजा 4 मुलं आहेत, 2 मुली आहेत आणि 2 मुलगा आहेत. त्या आईला जर आपण असा प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला, तुमचं कुणावरती जास्त प्रेम आहे? मुलांच्यावरती प्रेम जास्ती आहे का मुलींच्यावरती प्रेम जास्ती आहे? काय उत्तर येईल? महिला मंडळ, हा बोलत नाही त्या काही, पण तुम्ही उत्तर द्या. सर्वांच्यावरती सारखं. राणेबाबा म्हणते सर्वांच्यावरती सारखं. पवार महाराज म्हणते मुलींच्यावरती प्रेम आहे. बरं ठीक आहे, मुलींच्यावरती प्रेम आहे. आता सर्वांच्यावरती सारखं एखाद्या माऊलीला जर विचारलं तुमचं मुलीवरती प्रेम जास्त आहे का मुलग्यावरती प्रेम जास्त आहे, मुलगी म्हणते बाबा नाही नाही नाही, दोघांच्यावरती प्रेम, मुलगी पण माझी आणि मुलगाही माझा, दोघांच्यावरती प्रेम सारखंच असतं, दोघांच्यावरती प्रेम सारखंच असतं, पण हितनंच वर असतं बरं का. दोघांच्यावरती प्रेम सारखं असतं पण हितनंच वर असतं. आता ते कसं सांगतो? ही मी थेरपी बोलतोय आणि प्रॅक्टिकलमध्ये जाऊन जर आपण पाहायचं म्हटलं, प्रॅक्टिकलमध्ये जर आपण पाहिलं तर समजा एखाद्या आईचा मुलगा सुनेच्या ऐकण्यामध्ये जास्त, मी बोलत नाही, 25% जर गेला, आई काय करते हो? अख्खा गावभर फिरत असते आणि गावभर फिरत असताना भैया आमच्या घरचं तुम्हाला माहित आहे का? काय घरी घरी जाऊन शिनी, भैया आमच्या घरचं काय तुम्हाला माहित आहे का? काय झालं? काय झालं? अहो नुसता बैल बांधलाय, बैल. म्हणजे साधूचं प्रेम आणि सामान्य जीवाचं प्रेम सांगतोय. नुसता बैल बांधलाय, बैल. पण काय सांगायचे आहे, जावायले माझा चांगला आहे, माझ्या बबीच्या हातात, सगळ्या चाव्या बबीच्याच हातात असते, त्या सगळा व्यवहार बबीच्याच हातात असतो. आता मला सांगा, स्वतःचा मुलग्याजवळ आयुष्य काढायचं आहे, आयुष्यभर त्याचं खायचं आहे, डॉक्टरला पैसे त्याचं, सगळं पैसे त्याचं, त्याच्याकडून सेवा त्याच्याकडून करून घेणार आहे आणि ही जावयाचं गुण गाते. 25%चा, 100% नाही, 25% सांगतो तुम्हाला. तरी सुद्धा ती आई गावभर फिरून सांगते, माझ्या बबीच जावाय तेवढा लय चांगला, जावाय लय चांगला. आता मला सांगा, ह्यो नंदी बैल झाला, मुलगा नंदी बैल झाला आणि बबीच्या हातात चाव्या देणारा तो कोणता बैल झाला हो? झुलीचा बैल झाला. त्याला झुलीचा म्हणूया. म्हणजे हे प्रेम, ह्या प्रेमामध्ये सज्जन मायबाप हो, प्रेमामध्ये द्विधा अवस्था आहे.
आपल्या सामान्य जीवाच्या प्रेमामध्ये आणि महात्म्यांच्या संतांच्या प्रेमामध्ये द्विधा अवस्था फरक आहे, तफावत आहे. किती तफावत आहे? साधू किती मोठे आहेत? अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा. संतत्व किती मोठं आहे सज्जन माय बापू. एक मी काल परवाची मला बोलून गेलो की आता संतत्व तुका आकाश आहे. आकाशच किती मोठं माहित नाही आपल्याला. आकाश किती मोठं आहे? उत्तर आहे आपल्याकडं. आकाश किती मोठं आहे त्याचं उत्तर सांगतो मी. त्या भौतिक शास्त्राला जर आपण ते प्रश्न विचारला भौतिक शास्त्राला, तर भौतिक शास्त्र त्याचं उत्तर देतं सूर्य तारा इतक्या लांब आहे. किती लांब आहे? त्याच्यापासून सुटलेलं किरण 3 लाख किलोमीटर वेगानं धावतं. 3 लाख किलोमीटर वेगानं धावतं. 3 लाख किलोमीटर वेगानं धावणारं किरण आपल्यापर्यंत पोहोचण्याला 1 लाख वर्ष लागतं. किती? 1 लाख वर्ष लागतं. मग आता मला सांगा, एका क्षणाला 3 लाख किलोमीटर धावणारं किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्यासाठी 1 लाख वर्ष लागतात. माणसाचं डोकं खराब होऊन जाईल. डोकं खराब होऊन जाईल त्याचं कॅल्क्युलेशन करताना. त्याचं डोकं खराब होऊन जाईल. इतक्या लांब किती आहे? आकाश आहे. आणि एवढ्या लांब त्याचा विस्तार मी करीत बसत नाही, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. इतक्या लांब असणारं जे आकाश आहे त्याच्याही पेक्षा मोठं संतत्व आहे. विठाल विठाल विठाल. महाराजांनी एक लेख टाकलाय व्हॉट्सअपला. बघा, व्हॉट्सअपला लेख टाकलेला. आणि तो व्हॉट्सअपला लेख टाकलेला, त्या व्हॉट्सअपच्या लेखमध्ये ज्या माणसांनी, ज्या साधकांनी त्यांचे काही भक्त होते, शिष्य आहेत, त्यांच्याकडून भाऊ महाराजांच्याकडून नाम घेतलेलं आहे, ते नाम घेतलेले काल काही मंडळींनी दिंड्या काढलेल्या. दिंड्या काढाव्यात, निघाव्यात अशी त्यांची पण इच्छा आहे. माझ्याकडून 1 मृदंग आणि 10 टाळ आणि 1100 रुपये तुम्हाला बक्षीस देणार मी. दिंडी काढा तुम्ही, दिंडीचं सुख पहा. मला सांगा, ज्या माणसानी किती हृदय मोठं असेल हो, मला सांगा बरं. काल ते त्यांचे भक्त आल्याच्या नंतर भाऊ महाराजांनी सांगितलं, या महाराज या. शिष्य आहे, लहान वय आहे, लहान, पण या महाराज या. दर्शन घेतलं ना आम्ही जातो. नाही, तुम्ही तसं जायचं नाही. कसं जायचं नाही? तसं जायचं नाही. प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. हे कुणाचं लक्षण आहे सज्जन हो? साधूचं लक्षण आहे. हे साधूचं लक्षण आहे. आणि हे साधूचं लक्षण तुम्हाला सांगू जरा कसं असतं. ती आपल्यामध्ये, मला सांगा, आपल्या अंतःकरणाचा भाव कसा असतो. एखादी 2 मुलं जर अशी उन्हात खेळत असली ना, उन्हात खेळत असली तर त्याची आई काय म्हणते माहिती आहे का? आई म्हणते, पिंट्या इकडे 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 सावलीत खेळ म्हणते. अगं पण ती हळूच कानात आहे. ती बाळ सांगते की आई माझ्याबरोबर गोटे आहे ना शेजारचा, नानीचा गोट्या बी खेळतोय ना, त्या गोट्याला मरू दे तिकडे उन्हात. ही आपल्या अंतःकरणाची खोली. साधूच्या अंतःकरणाची खोली काय असेल सांगू तुम्हाला. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चरांचर आपण पय झाला. आता विश्वात्मके देवे, येणे वाग यज्ञे तोषावे, तो शोनी मज ध्यावे, पसाय दान की. जे खेळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतास परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे साधूचं लक्षण आहे सज्जनमय बापू. आणि ही लक्षणं आपल्याला, मी माझ्या मते, तर तुम्हाला काय वाटत असेल तो भाग वेगळा आहे, पण मी माझ्या अंतःकरणातून किंवा प्रत्यक्षात भोगीत आलो. गुरुदेव दादांच्या पासून मी ही अवस्था पाहायला मला मिळाली. आप्पांच्या सानिध्यात बरेच दिवस मी काढले. आप्पा म्हणजे माझे बालमित्र होते. कसे होते? बालमित्र. फक्त वडाच मध्ये होता, पलीकडं त्यांची घरून त्यांचं शेत आणि वड्याच्या आड्याला आमचं शेत. आप्पांच्यात, दादांच्यात आणि भाऊ महाराजांच्यात ही साधूंची लक्षणं सज्जन मायबाप दिसत. मला
पाहायला मिळाली. विठाला विठाला साधुत्व टिकवण्यासाठी किती त्रास होतो. फक्त नुसतं महाराज म्हणून घेण्यासाठी किती त्रास असतो माहिती का तुम्हाला. धोतराच्या इस्त्रीला किती पैसे लागतात हो. धोतर शर्ट आणि टोपीला इस्त्री करायला किती पैसे लागतात. केली नाही इस्त्री तुम्ही कधी. नाही. 30 रुपये धोतराला घेतात, 15 रुपये शर्टाला आणि 5 रुपये टोपीला. किती झाले पैसे. 50 रुपये झाले. 50 झाले ना. 50 रुपये झाले. नुसतं दिवसभर महाराज म्हणून घेण्यासाठी 50 रुपये दिवसाला नुसते त्याच्या कपड्याचा खर्च आहे. परत गंधाचा वेगळा आला, माळाचा वेगळा आला, अनेक गोष्टी आहेत परत त्याला. हे नुसतं महाराज म्हणून घेण्यासाठी एवढा खर्च आहे. आणि एवढं मोठं वैभव सांभाळण्यासाठी किती त्रास झाला असेल. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. किसन महाराजांच्या जीवनामध्ये सज्जन मायबाप हो, आप्पांनी वचन दिलं होतं. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावरती वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं. आता काही मंडळी आहेत, देवरामदादा आहे तिथं, काही मंडळी दुसरी असतील नसतील, काही मंडळी बाजीराव वगैरे हे वारल्या गेले. भाऊने वचन दिलं होतं. संप्रदायातल्या लोकांना, साधकांना वचन दिलं होतं की साधकांना वचन काय दिलेलं होतं की एवढी माणसं त्यांची जी परिस्थिती अशी झालेली होती लोकांची, भरपूर दुःख झालं. आप्पा गेल्याच्या नंतर दुःख झाल्याच्या नंतर सज्जन हो, भाऊनी वचन दिलं होतं संप्रदायातल्या लोकांनी की मी किसन महाराज तुम्हाला, दुसरा किसन आप्पा तुम्हाला तयार करून देईन. आणि किसन आप्पांचं जे कार्य आहे ते माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत मी किसन महाराजांचंच कार्य करीन. आणि हे कार्य सज्जन हो, भाऊ महाराजांनी ते पथ्य पाळलं. आणि त्यांचं पथ्य इथपर्यंत येऊन पोचलं की आप्पासनी ज्या गोष्टी वाटत होत्या, ज्या गोष्टी कराव्याशा वाटत होत्या, त्या गोष्टी आत्तापर्यंत त्यांनी, आणि गोरख महाराजांनाही त्यांनी भरपूर त्रास घेतला. गोरखांच्या बद्दल सुद्धा या ठिकाणी गोरखांना शिक्षण दिलं, सगळ्या काही गोष्टी केल्या. आणि गोरखांना आप्पांच्या जोडीतला, म्हणजे थोडक्यात आप्पाच्या बरोबरीतला महात्मा बनवून ठेवलेला आहे त्यांनी, भाऊ महाराजांनी. त्यांच्या वचनाला ते जागे राहिले. आणि वचनाला जागे राहिल्याच्या नंतर सज्जन हो, हे संतांचं लक्षण असतं. मला सांगा, भाऊ महाराजांना, आप्पा महाराजांना प्रपंच कधीच करता आला नाही, बिलकुल करता आला नाही प्रपंच. आज 22-23 वर्ष झाली कोळेवाडीमध्ये नुसतं फाउंडेशन बांधून ठेवले. काय केले. फाउंडेशन बांधून ठेवले. त्याच्यावरती भिंत बांधायची झाली नाही. हे कुणाचं लक्षण आहे. हे साधूचं लक्षण आहे. विठाला विठाला आणि असं असताना, असा सरळ अभंगाचा अर्थ आहे सज्जन हो. आणि सरळ अर्थ असताना ह्या महात्म्यानी काय केलं. हे मोठे जे महात्मा होऊन गेले. मला सांगा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी ज्या वेळेला त्यांच्यावरती प्रसंग आला की पैठणला गेल्याच्या नंतर ब्रह्मवृंदांनी सांगितलं की फक्त तुमच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल, पण तुम्ही काय केलं पाहिजे. देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. सज्जन हो, आपल्या मुलांचं जर भलं होत असेल तर देहांत प्रायचित्ताने काही करायला आई वडील तयार होत असतात. विठाला पण हे संतांचं लक्षण आहे. आणि देहांत प्रायचित्त घेतलं. देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर ज्या महात्म्यांना, ज्या साधकांना की या भूमीमध्ये अन्न खायला मिळलं नाही, आज त्यांच्या चरणावरती, त्यांच्या पादुकावरती मलयगिरीचा चंदन दररोज येत असतो. दररोज त्या पादुकावरती मलयगिरीचा चंदन लावला जातो.
हे कुणाचं लक्षण आहे? त्यांनी एवढ्या गोष्टी सहन केल्या. मला काय सांगायचं आहे की आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा ह्या महात्म्यांना किती त्रास झाला असेल, किती सहन करावं लागले, तर जगाचे आघात किती सहन करावे लागले, आणि इथपर्यंत आलेला युवलेशे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि हा जो सुगंध सुटलेला आहे, त्याला जी फुलं आलेली आहेत, आणि तो सुगंध चाकण्यासाठी ह्या महात्म्यांनी सज्जन हो भरपूर असं जगाचं आघात सहन केलं आहे. विठाला 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 विठाला. महात्म्यानी संत एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, तुकोबराय असतील, यांची भाषा संसारामधली असेल, भाषा संसारामधली असेल, पण त्यांना काय शिकवायचं आहे? परमार्थ शिकवायचे आहे जीवाला सज्जन. तुकाराम महाराजांची किती ऐश्वर्य होतं, तुकाराम महाराजांचं किती ऐश्वर्य होतं. त्यांच्या सासरवाडीमध्ये पुण्यामध्ये गुळवे घराण्याची जी मुलगी होती, गुळवेंच्या कुटुंबातली ती मुलगी होती. 1 क्विंटल सोनं विकल्या जायचं आणि 1 क्विंटल सोनं खरेदी केलं जायचं दिवसाला, महिन्याला नाही, वर्षाला नाही, 1 दिवसाला. किती श्रीमंती असेल त्यांची. आणि त्या श्रीमंताची मुलगी तुकाराम महाराजांची दिलेली होती. म्हणजे तुकाराम महाराज काय श्रीमंताची मुलगी गरीबाच्या घरी दिली जाते का तेव्हा? नाही, एवढी श्रीमंती होती. आणि एवढी श्रीमंती असताना सज्जन मायबाप हो, ह्या महात्म्यांचं तुम्हाला सांगतोय, वर्णन करतोय. त्या जिजामाता इतक्या सुंदर होत्या, इतक्या सुंदर होत्या, पण विद्रूप राहायच्या. कशासाठी विद्रूप राहत होत्या? त्याला कारण आहे सज्जन मायबाप. जो तुकाराम गाथा जो आपल्याला प्राप्त झाला, की 5वा वेद आपण त्याला म्हणतो, आणि तो अनंत जीवाचं कल्याण करणारा जो वेद, आपल्याला 5वा वेद असं म्हटल्या जाणारा तुकाराम गाथा आहे. तो तुकाराम गाथा हे तुकाराम महाराजांचं श्रेय आहेच, त्याबद्दल वाद नाही. पण जिजामातेच्या पातिव्रत्याचं हे फळ आहे. जिजामाता इतक्या सुंदर होत्या, इतक्या देखण्या होत्या, पण त्या विद्रूप राहत होत्या. त्याला कारण होतं त्यांच्या अंतकरणामध्ये. समजा नवरा जर एकपट जर वैराग्य त्याच्यामध्ये असेल, तर बायकोच्या अंगामध्ये 10 पट वैराग्य असलं पाहिजे, तर खरा परमार्थ होतो. विठाला नाही तर आपल्यामध्ये बघा, आपल्यामध्ये अशी परिस्थिती होते. काय परिस्थिती होते? जे साधक मंडळी आहेत, त्या साधक मंडळामधील कुणाची एखादी बायको चांगली असेल असं मला वाटत नाही. बरं, माझ्या मुखातून लहान तोंड मोठा घास घेतला म्हटलं तरी हरकत नाही. पण साधकाची एखाद्याची, हजारात एखाद्याची धर्मपत्नी चांगली असेल, की परमार्थाला अनुकूल असलेली, जर सगळ्यांच्या गप राहतील, काहीतरी वेडं बोलतील, त्याला कारणच आहे, त्याला एक शाप आहे सज्जन मायबाप. जिजामातेचा शाप आहे त्या गोष्टीला, की ह्याच्या घरात जर समजा जिजामातेनं काय केलं होतं, की मी जर सुंदर वागले, मी जर सुंदर जगले, तर माझ्या नवऱ्याचं वैराग्य आहे, ते वैराग्य माझ्याजवळ गुटमळून राहील. मी जर त्यांची चांगल्यापैकी सेवा केली, तर अशी परिस्थिती होईल की त्यांची काय होईल परिस्थिती, की महाराष्ट्रामधल्या नाही, जगामधल्या अनंत कुटुंबाचं रक्षण कोण करील, हे माझ्याकडे पाहत राहतील, ह्या कुटुंबामध्ये गुंतून बसतील. तर हे कुटुंबामध्ये त्यांना गुंतून बसवायचं नव्हतं, म्हणून त्या विद्रूप राहत होत्या. विठाला मी त्यांना काय साधकांच्या बायकावरती आरोप करतोय अशातला भाग नाही. ही जिजामातेचं एक शाप आहे म्हणायला काय हरकत नाही, की तुम्ही चांगलं राहू नका त्यांच्याबरोबर. म्हणून तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, पिढा गेली म्हणले. बरं का, पिढा गेली. बायको मरल्याच्या नंतर पिढा गेली म्हणले, तिला म्हणले पिढा गेली. नाथ महाराजांनी एक ठिकाणी सांगितलं, काय नाथ महाराजांनी सांगितलं एक ठिकाणी, सांगते तुम्हाला वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. आता हा शब्द कसला आहे?
हा व्यवहारातला शब्द आहे. सांगत आहे तुम्हाला वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. म्हणजे ही व्यवहारातली भाषा आली. व्यवहारातली भाषा आली की एखाद्या महाराजांचा हा अभंग जो आहे तो अभंग काय सांगतोय, अभंगातून संसारिक भाषा असेल, भाषा संसारिक असेल, पण त्यातून नाथ बाबांना काय शिकवायचं आहे, परमार्थ शिकवायचा आहे. काय परमार्थ शिकवायचे? उदाहरणार्थ समजा त्यांनी एका ग्रामीण स्त्रीचं रूपक तयार केलं आणि त्या रूपकातून समाज, ज्या लोकांना ज्या परिस्थितीमध्ये जे जीव आहेत त्या जीवांना समजेल अशा भाषेत शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ समजा एखादी अंगणवाडीची बाई आहे आणि अंगणवाडीची बाई आहे आणि अंगणवाडीची बाईची तर ती लहान लहान मुलं असतात. लहान लहान मुलं असतात. त्या बाळाला जवळ घेतलं आहे आणि त्याला 4चा आकडा शिकवायचा होता. त्याला 4चा आकडा शिकवायचा. बाळा तुला 4चा आकडा लिहिता येतो? तुला माहित आहे का 4चा आकडा? ती बाळ म्हणतं मला काय माहिती नाही. म्हणले मला अजूनही कळत नाही 4चा आकडा. मला कळल्याच्या नंतर मी आकडा लावीन. मग तो 4चा आकडा लावीन. काय म्हणतोय ते बाळ? मी मला कळल्याच्या नंतर 4चा आकडा. तसं नाही बाळा म्हणली, तुला 4चा आकडा. आता त्याची परिस्थिती काय झाली की त्याला ती 4च्या आकड्याचं त्याचं काही गम्य नाही, त्याला कळत नाही. त्यावेळेला त्या मास्तरीन बाईनं काय केलं, म्हणली बाळा तुझ्या घरी बैल आहे का? तो हो म्हणला, मोरा बैल आहे माझ्या घरी. मग मोरा बैल आहे, ठीक आहे. त्या मोऱ्या बैलाची शिंग कशी काय आहेत तेवढीच तशी शिंग काढ बरं पाठीवर. त्यानं असं 2 फकाट असं विठाल 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 त्या मोऱ्या बैलाची शिंग कशी आहेत बाळा? त्यानं तेवढी शिंग पाठीवरती काढ. त्यानं असं 2 फकाट अशी शिंग काढली. शिंग काढल्यानंतर म्हणली तुझे बाबा तुला चिक्कू सफरचंद वगैरे आणतात का? चिक्कू आहे जास्ती? काय सांगितलं, काय विचारलं त्या बाईनं? तुझे बाबा तुला खाऊ चिक्कू आणि पेरू किंवा सफरचंद आणतात का चिक्कू आहे जास्ती? खायला जाणीत नाहीत. नाही म्हणले बाबा माझे चिक्कू आणतात, पेरू आणतात, सफरचंद आणतात, मोसंबी आणतात. बरं चिक्कू आणतात तर ते ही जे 2 बैलाचे शिंग अशी फकाट काढले ते खाली एक चिक्कू काढ बरं. ते चिक्कूचा आकार त्या मुलाला लगेच लक्षात आलं. तिथं तिने चिक्कू काढला. चिक्कू काढल्याच्या बरोबर 4चा आकडा, सुंदर असा 4चा आकडा काढला. त्या बाळाला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली. माझ्या सोन्यानं किती सुंदर असा 4चा आकडा काढला, माझा वाघ आहे, माझा बबडे आहे, असं त्या बाळाच्या पाठीवरून हात फिरवू लागली. हे कशासाठी सांगलं मला सांगा. आता त्या मोऱ्या बैलाच्या शिंगाचा, चिक्कूचा, सफरचंदचा काय प्रश्न येतो का तिथं त्या 4च्या आकड्याजवळ? पण नाही ना. ज्या परिस्थितीमध्ये जीव राहतो त्या परिस्थितीमध्ये असणारं वातावरण आहे, त्या वातावरणातून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठाला विठा त्या परिस्थितीमध्ये तसं ग्रामीण नाथ महाराजांनी सांगितलं, सांगत आहे तुम्हाला वेगळे निघा आणि वेगळं निघून काय करा. सांगते तुम्हाशी वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही व्यवहार बघा. आता मला सांगा विठाल, ग्रामीण भागातल्या स्त्रीचं एका सासूरवासनीचं त्यांनी सासूरवासनीचं उदाहरण घेतलेलं आहे. आता सासूरवासनीचं उदाहरण घेतलं तर आता सासूर परिस्थिती अशी आहे की त्यांना परमार्थ भाषा जरी ती परमार्थातली असली, आपल्या भाषा जरी संसारातली असली तरी त्यांना परमार्थ शिकवायचा आहे. त्यांनी कसा शिकवला, जसा त्या मास्तरीन बाईनं त्या बाळाला 4चा आकडा शिकवला तशा पद्धतीनं त्यांनी काय सांगतात. उदाहरणार्थ समजा एखाद्याच्या घरामध्ये पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये सासूरवास भरपूर महिलांना होता. किती सासूरवास होता त्याला गणित नव्हतं सज्जन. पण तो सासूरवास त्यावेळेचा सासूरवास होता बरं का. कारण सासूबाई मोठ्या असायच्या एकदम आणि सून एकदम लहान अशी करून आणलेली असायची, त्यामुळे तिच्यावरती धाक असायचा. आता उलटं झालंय त्याच्यापेक्षा. काय उलटं झालं आता सासूरवास नाही, आता कसला वास आहे, सूनवास आहे. हा म्हणजे तुम्हाला माहिती पडलाय वाटतं, सूनवास आहे. कारण परिस्थिती आताची परिस्थिती अशी आहे की सून असती ताकदीच्या रगीत आणि सासूबाई असते त्या पांघरायच्या रगीत. रगीत उगीकडे आहे त्या, पण एकीकडं थंडीची रग
आणि एकीकडे ताकदीची रग. आता मला सांगा, ती थंडीची रग दुपारीच जर सासू तिला हुडहुडी भरत असेल, थंडी वाजत असेल, त्या रगीमध्ये शिरत असेल, तर तिचं काय चाललं सुनेच्या पुढं? काही चालणार. तसा पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. विठाल विठाल म्हणजे मुलीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर नंतर मुलीचा बाप मुलाच्या घरी जायचा. मुलाच्या घरी गेल्याच्या नंतर त्याचं काही शाळा किती आहे, त्याचं काय नोकरी करतो, काय करतो, काही नाही, त्याच्याकडे ऐश्वर्य किती आहे, काही बघायचं नाही, काही बघायचं नाही. फक्त चुकवून शनी फक्त त्याच्या शेत कसं आहे ते बघायचं. शेतामध्ये ज्याच्या शेतामध्ये शेत किती आहे आणि शेतामध्ये किती त्याच्या कसली झाडं आहेत, कारीची, बोरीची, आंब्याची, चिंचेची, आवळ्याची झाडं असतील, जर दिसली तर त्याच्या घरी मुलगी ढकलून द्यायची. काय करायचं? मुलगी त्याच्या घरी द्यायची. त्याचं काही बघायचं नाही, त्याची शाळा बघायची नाही, ऐश्वर्य बघायचं नाही, काही नाही. कारण काय? पूर्वीचा काळ असा होता सज्जन हो, की ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये जर समजा 4 सुना असल्या तर 4 सुना, मी हे काय सांगतो माहिती का तुम्हाला, की महाराजांनी काय सांगायचे की साधकाची अवस्था कशी होत असते ते सांगायचे तुम्हाला. साधक हा शब्द लक्षात ठेवा, नुसती गोष्ट ऐकू नका. त्या कुटुंबामध्ये जर 4 सुना असतील, 4 सुना असल्याच्या नंतर सासूबाई आहेत आणि 4 सुना आहेत. 4 सुना असल्याच्या नंतर त्या कुटुंबामध्ये सासूबाई असतात, त्या मुख्यमंत्री असतात, थोरली सून कॅबिनेट मंत्री असते, दुसरी सून राज्यमंत्री असते, तिसरी सून परराष्ट्र मंत्री असते आणि चौथी सून असते ना, ती 6 वर्षासाठी निलंबित केलेला मतदारसंघ असतो. त्याला काय म्हणायचं? तिला म्हणायचं सून. सुनसून नाही बरं का, सुनसून नाही, सून फक्त नुसतं तिचं नाव आपल्या आपण व्यवहारामध्ये वापरतो, सून. आणि तिनं फक्त ऐकायचं, दिराचं ऐकायचं, सासूचं ऐकायचं, भाऊजाचं ऐकायचं, सगळ्या लोकांचं ऐकायचं, नंदाचं ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं आणि काम, कष्टाचं काम असं करावं लागायचं सज्जनो. किती कष्टाचं काम करावं लागायचं. तिला सकाळी उठल्यापासून शेण काढायचं, दळायचं, शेण काढायचं, सगळ्या गोष्टी, पाणी आणायचं, मेहनतीची कामं सगळी करायची. आणि ते दळलेलं जे पीठ असतं ते पीठ सज्जन हो थोरल्या जावजवळ नेऊन शिनी द्यायचं. थोरल्या जावळजवळ दिल्याच्यानंतर थोरलीनं 2 नंबरच्या सुनाकडं, 2 नंबरच्या जावाकडे ढकलायचं, स्वयंपाक कर, भाकरी कर. भाकरी केल्याच्या नंतर फक्त तिनं थोरल्या सुनेनं फक्त नुसतं जेवण वाढायचं घरातल्या माणसांना. आणि ज्या बिचारीनं सगळ्यात लहानी सून होती, त्या लहान्या सुनेनं फक्त नुसतं कपाटाच्या आडून पाहायचं, बघायचं नुसतं कशी माणसं जेवतात. आणि जेवण सगळी माणसं जेवली, टोपल्यात भाकरी राहिली नाही. सासूरवाद सांगतोय बरं का तुम्हाला, आणि सासूरवाद सांगतोय. मग तिनं फक्त टोपल्यात काहीच शिल्लक राहिलेलं नाही, सगळी माणसं जेवली, टोपल्यात काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि काही शिल्लक न राहिल्याच्या नंतर सासूबाईने सांगायचं, काय बघित राहिलीस, उचल टोपलं जा शेतात. शेतात गेल्याच्या नंतर ती अखंड असं सज्जन मायबाप हो, इतका त्रास व्हायचा तिला. बोर कार काहीतरी खायचं, आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी पाणी प्यापुरतं काहीतरी खायचं, आणि तिची जीवन आपलं एक दिवस ढकलीच राहायचा. तिला एवढा त्रास असायचा, भरपूर त्रास सहन करायची. आणि सकाळी उठल्याच्या नंतर पहाटेच्या वेळेला सगळी घरातली माणसं झोपलेली असते, त्याच्याच्या नंतर बापाला हारोळी मारायची, घसा कोरडा करायची, हाक मारूनशी घसा कोरडा करायची, की मला जर बाबा तुम्ही मला असल्या विचित्र माणसाच्या कुटुंबात जर द्यायचं असेल तर द्यायचं होतं, मला द्यायला नाही पाहिजे होतं तुम्ही या विचित्र माणसाच्या कुटुंबामध्ये. फार वाईट माणसं आहे ती, यांच्याकडे मनुष्यत्व कसल्या प्रकारचं नाही, शिल्लक नाही बिलकुल. मला उपाशी ठेवतात, काम नाही केलं तर गालगुचके देतात, मला मारतात, मला नको ते बोलत असतात आणि घसा कोरडा करते सज्जन हो. पण बाप सांगतो सज्जन हो, बाप सांगतो मी तुझ्या जन्माचा वाली आहे, तुझ्या कर्माचा वाली नाही आहे, मी तुझ्या कर्माचा वाली नाही. आता कर्म कसलं असतं? विठाल विठाल
मग ह्या प्रारब्ध कर्म कसं आहे, कर्म प्रत्येकाचं प्रारब्ध सज्जन हो वेगळं वेगळं असतं. एक महात्मा होते आणि महात्मा असताना एका शहरातून चाललेले होते. लोणकडी तुपातून एक दुकानदार असा लोणकडी तुपातून जिलेबी तळीत होता. त्याला जिलेबी तळीत असताना साधू महात्मा चाललाय, त्याला आवाज दिला, ओ महात्माजी इकडे या. इकडे आल्याच्या नंतर तो साधू आलेला आहे. त्याला जिलेबी वगैरे पापडी वगैरे भरपूर अशी पोट भरून खाऊ दिली. त्याला बरं वाटलं. त्यानं पापडी खाल्ली, जिलेबी खाल्ली, सगळं काय खाल्ले. परत निघाला, गावातून असा बाहेर निघाला. त्यावेळेला एक नवीन जोडपं त्याच्या बाजूनं चाललेलं होतं. चालत चाललेलं असताना हे भजन करीत चाललं, ध्यानबा तुकाराम असं करीत चाललेलं असताना त्या डबक्यामध्ये थोडंसं खड्ड्यामध्ये पाणी होतं. पाणी उडालं. ते कोणाच्या अंगावरती उडालं? स्त्रीच्या अंगावरती. म्हणजे नवरा बायको दोघंजणी होती, नवीन लग्न झाली. त्या मुलीच्या साडीवरती पाणी उडालं. मुलीच्या साडीवरती 4 दिवस झालेलं लग्न. तो नवरदेव काय करील व महात्म्याला? नमस्कार करील का? नमस्कार करील? खाली उतरला, त्या गाडीवरनं खाली उतरल्यानंतर इतका मारला त्या साधूला. आणि साधू मोठ्यानं हसू लागला. माणसं म्हणाले काय याड लागले काय ह्याला? म्हणले एवढं मारलं. किती मारलं त्याला काय सीमा नाही. आणि एवढं मारलेलं असताना एका साधकाने त्याला विचारलं, महात्माजी तुम्ही मारताय त्याला मारल्याच्या नंतर तुम्ही हसताय? नाही म्हणला, मी हसतोय म्हणला. मी त्याचं नवल करतोय म्हणला. मी काय नवल करतोय म्हणला? मगाशी मला लोणकडी तुपातली जिलेबी आणि पापडी पोटभर खायला त्याने दिली. काय विचारवंत आहे तो, किती चतुर आहे तो, विश्वाचा मालक चालक किती चतुर आहे. आणि त्यानं मला मगाशी जिलेबी खायला दिली, भरपूर अशी पोटभर खायला दिली. आणि हिथं आल्याच्या नंतर त्यानं जिलेबी कुणी खायला दिली? मला. त्यानंच जिलेबी खायला दिली. आणि हे मार द्यायला कुणी लावला मला? त्यानंच मार द्यावला. हे प्रारब्धाचं कौतुक बघतोय म्हणून सांगितलं त्यांनी, महात्म्याने सांगितलं. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, की त्याला विषय त्याचा नाम. ज्ञानेश्वर महाराजांनी गोवी सांगितलं, विठाल ऐसा दीपू ठेविला परिवारी. कसं आहे पुढं? जैसा दीपू ठेविला परिवारी आणि कवना ते नियमी, आणि कवनी व्यवसायी तेही नने. लाईट आहे सज्जन हो. लाईट का सांगित नाही तुम्हाला कोणाला. कोणी मोठ्यानं भजन करा, कोणी टाळी वाजवा, आणि कोणी टाळी वाजवूच नका, कोणी झोपा, कोणी पेंगा, कोणी पिंगू नका, असं काही सांगित नाही. त्याचं काम काय आहे? फक्त उजेड प्रकाश द्यायचं काम करतो तो सज्जन हो. तसं प्रकाश द्यायचं फक्त तो काम करीत असतो. आणि प्रकाश द्यायचं काम करीत असताना प्रकाश द्यायचं फक्त तेवढं, तसा माझ्या प्रारब्धाचा भोग आहे, तुम्ही भोगतोय असं त्या महात्म्यानं सांगितलं. विठाला आणि ती सासूरवासीन जशी ज्याप्रमाणे सकाळच्या वेळेला सगळी घरातली कुटुंबातली माणसं झोपलेली असताना आपला कंठ मोकळा करते, जात्यावरती बसल्याच्या नंतर कंठ मोकळा करते, बापाला आरोळी देते. आणि बापाला आरोळी दिल्यानंतर बाप सांगतो, मी तुझ्या जन्माचा वाली आहे, कर्माचा वाली नाही. तसे साधक ज्या वेळेला साधना करीत असतो सज्जनमय बापो, त्यावेळेला साधना करीत असताना त्याला एवढ्या हाल अपेष्टा होतात की त्याला काय करायचं असतं, ह्या जन्म मृत्यूची जी शृंखला आहे ती त्याला तोडायची आहे साधकाला. आणि तो साधना करीत असतो, अनंत अडचणी येत असतात, त्याला इतका त्रास होतो, त्याला भयंकर त्रास होतो. आणि तोही सकाळच्या पहाटेच्या वेळेला तो आरोळी मारतो भगवंताला. काय आरोळी मारतो? कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज केले भगवंता, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज. विठाल विठाल भगवान परमात्म्याकडे सज्जन हो, भगवान परमात्म्याकडं साधक आरोळी मारतो. कागा सासुरवासी मध केले भगवंता, मला कसल्याही प्रकारची सत्ता नाही रे बाबा,
काही नाही, मला जे वाटतंय तसं होत नाही, मला ह्यातून बाहेर पडायचं आहे, मला ह्यातून काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे, मला ह्यातून मोकळं कर आणि माझ्याकडे सत्ता कसल्याच प्रकारची नाही, असा तो साधक सज्जन मायबाप हो, साधक सारखी त्या भगवान परमात्म्याची याचना करीत असतो. आणि ती याचना करीत असताना मला तो कधी भेटेल काय, कधी म्हणजे मला त्याच्याबरोबर कधी तिथपर्यंत मी पोहोचेल असं प्रयत्न करीत असतो साधक. विठाल अशा महात्म्याला सज्जन हो, आपल्या संप्रदायामध्ये आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळाल्या. गुरुदेव रसाळ महाराज आपली दिंडी कमीत कमी 700 लोक पायीवारीला होते. आणि पायीवारीला असताना आपल्याला पाहायला मिळाल्या गोष्टी, त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. काय पाहायला मिळाल्या? 13 वर्षाचा मुलगा किती मोठा असेल हो? 13 वर्षाचा मुलगा किती मध्ये असतो शाळेला? 7वी 8वी मध्ये मुलगा असतो. 7वी ते 8वी मध्ये एवढा मोठा मुलगा दिंडी निघण्याच्या वेळेमध्ये फलटणमध्ये ॲडमिट केलेला होता. फलटणमध्ये ॲडमिट केला आणि ॲडमिट केल्याच्या नंतर दिंडी रस्त्याला लागली. दिंडी रस्त्याला लागल्यानंतर अर्ध्यावरती दिंडी गेली आणि अर्ध्यावरती दिंडी गेल्याच्या नंतर पाठीमागून 2 मोटरसायकल आल्या. तुम्हाला काय सांगायचे की संतांच्या संगतीमध्ये संत किती मोठे असतात, संतांचं हृदय किती मोठं असतं. मग त्यांनी त्या मध्यावरती दिंडी गेल्याच्या नंतर सज्जन हो, फलटणवरनं मोटरसायकल आल्याच्या नंतर त्यांनी ते ओळखलं किंवा काय झालं ते कळलं. त्यांनी सांगितलं, दादा अशी अशी परिस्थिती झाली, म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. घरातली माणसं बाजूला घेतली, दिंडीतल्या माणसांनी सांगितलं थोडं लांब उभं राहा. बाजूला झाल्याच्या नंतर दंडकीच्या खिशात हात घातला, 5,000 रुपये काढले आणि 5,000 रुपये घरातल्या माणसांच्या कुटुंबियाकडे दिलं. सांगितलं तुम्ही सगळी माणसं परत जावा आणि त्याचा विधी व्यवस्थित पार पाडा. काय करा? त्याचा विधी व्यवस्थित पार पाडा. आता विधी व्यवस्थित पार पाडा म्हणल्यानंतर माणसं घरातली त्यांचे भाव वगैरे म्हणायला लागले, तुम्हाला पण यावं लागेल. मी येणार नाही. ज्याचा होता त्यांनी नेला. आणि मी जर समजा तुम्ही हट्ट पकडीत असाल की तुम्ही यावावं, जर समजा मी आल्याच्या नंतर तो जर परत येणार असेल तर मी येतो. मी परत येणार, तो परत तर येणार नाही. परत येणार नाही म्हटल्यानंतर मी कशाला येऊ असं म्हटल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला सज्जन हो आपल्या संप्रदायामध्ये पाहायला मिळाल्या. किसनप्पाच्या जीवनामधल्या काही गोष्टी, ज्या वेळेला किसनप्पांचा अपघात झाला त्यावेळेला आम्ही 4-5 माणसं होतो. घरातून शाळेपर्यंत गेलो. शाळेपासून 4 वेळा आप्पा परत आले होते. किती वेळा? 4 वेळा. आणि त्या सोहळ्यामध्ये त्यांनी फेटा जो गुंडला होता तो फेटा गुंडलेला परत काढला नव्हता. फेटा पंढरपूरपर्यंत जास्तपर्यंत फेटा काढला नव्हता. आणि प्रत्येक वर्षापेक्षा भरपूर विनोद करायचे, भरपूर मस्ती करायचे. माझ्या तर पायाची नक्क ठेवायची नाही, उड्या मारायला द्यायच्या नाही मला. तर वरनं उडी घालणार, अशी टाचच मारणार पायावरती. इतकं प्रेम असायचं. परत आणखी दुसरीची म्हणायचं डॉक्टर नक निघाले. आणि मला प्रेमानं ते काय म्हणायचे, लाल्या म्हणायचे, लाल्या. ही एवढा त्यांच्याकडे तो विषय त्यांना काय कळतच नव्हतं की हे विषय तो त्यांचा झाला ना. आणि मी मग अशी बोलून गेलो तुम्हाला की त्यांना जगामध्ये दुसरं काहीच दिसत नव्हतं. हे विश्वच माझं आहे असं वाटायचं. आणि विश्व माझं आहे असं वाटायचं. आणि विश्व माझं वाटत असताना सज्जनो ह्या आपल्याला काही गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळाल्या. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणातून महाराजांनी सांगितलं. साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना. अरे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू
साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. हे महाराजांनी सांगितलं की साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. विठाला विठा होते आणि महात्मा असताना ते जरा तीर्थयात्रेला गेले होते आणि तीर्थयात्रेला गेलेला असताना त्यांना एक मुलगा होता. किती वर्षाचा मुलगा होता? 18 वर्षाचा मुलगा होता. आणि 18-20 वर्षाचा मुलगा होता. 20 वर्षाचा मुलगा असताना त्याचे वडील बाहेर गेलेले आहेत, तीर्थयात्रेला गेलेले आहेत. आणि तीर्थयात्रेला गेले असताना मुलगा अचानक देवाज्ञा झाला. देवाज्ञा झाल्याच्या नंतर एखाद्याची धर्मपत्नी सुशील असते बरं का, सुशील असते. ते आले दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले. घरी आल्याच्या नंतर बघितलं आता तो मुलगा देवाज्ञा झालेला आहे. त्या धर्मपत्नीनं काय केलं की तो मुलगा बेडवरती असा झाकून ठेवलेला आहे. आणि झाकून ठेवल्याच्या नंतर झाकून ठेवला आणि महात्माजी घरात आल्याच्या नंतर आपले पतिदेव घरात आल्यानंतर त्यांना गरम पाणी दिलं, हातपाय धुवायला पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर येऊन बेडवरती बसलेले आहेत. बसल्याच्या नंतर म्हणले तुम्ही काही सकाळपासून कालच्यापासून भोजन वगैरे केलेलं नाही वाटतं, तुमचा चेहरा सुकलेला आहे. हो म्हणले कालच्यापासून मला जेवायला मिळलं नाही, प्रसाद मिळला नाही, मला मिळला नाही. ठीक आहे म्हणले स्वयंपाक करते. स्वयंपाक केला तिनं. स्वयंपाक केला त्यांना जेवू घातलं. आणि जेवू घातल्याच्या नंतर परत जवळ जाऊन त्यांची धर्मपत्नी बसलेली आहे त्या महात्म्याची. आणि सांगितलं महात्माजी स्वामी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो म्हणले विचार ना, तुझा हक्क आहे माझ्यावरती, मी तुझ्याबरोबर लग्न केलेलं आहे, तू माझ्यावरती तुझा हक्क आहे असं बोलल्याच्या नंतर म्हणले ठीक आहे. म्हणले आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही कुरोड्या बनवायच्या होत्या. आणि कुरोड्या बनवण्यासाठी आपल्याकडे भांडण होतं, ते चिक शिजवण्यासाठी भांडण होतं. मग आपण त्या वरच्या आळीच्या काकूकडून भांडे आणलेलं होतं. आणि ते आपण कुरोड्या केल्या, खारोडं केलं, सगळं केलं. आणि त्या परिस्थिती अशी झाली की ते भांडं आपण द्यायचं विसरलो. आणि ती काकू आली होती, काल आली होती काकू. आणि ते भांडं जे होतं ते भांडं काकूला मी देऊन टाकलं. मी बरोबर केलं का चुकीचं केलं? काय म्हणते? बरोबर केलं का चुकीचं केलं? अरे तू बरोबर केलंस, एकदम चांगलं केलंस, तू चांगलं केलंस. बरं आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. आपल्याला 20 वर्षापूर्वी एक भगवान परमात्म्याने एक मुलगा दिलेला होता. हो दिलाय ना आपल्याला मुलगा एक. हो 20 वर्षापूर्वी मुलगा दिलाय. 20 वर्षाचं वय आहे त्याचं. मग तो जर समजा देवाज्ञा झाला, ज्याचा होता त्यांनी जर नेला, तर तुमचं काय म्हणणं आहे? प्रश्नाचं उत्तर लेट, उच्चार फुटना, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मायेमध्ये तिनं सांगितलं मला सांगा परमार्थ किती सुंदर आहे, किती सोपा आहे. त्यांनी सांगितलं, त्या धर्मपत्नीनं सांगितलं जसं व्यवहारामध्ये सज्जन हो जशी ती सासूरवासीन असते. आणि सासूरवासीन असते ती MA शिकलेली असते. आणि MA शिकल्याच्या नंतर तिनं बघते, आता शिकलेली जी मुलगी असते ती शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि ते वाघिणीचं दूध असलेलं ते गुरल्याशिवाय राहणार नाही. मग तिनं सांगितलं, म्हणले बघा मी तुमची नाही, तुमची असणारी जी मंडळी घरातली आहेत, कुटुंब आहे तुमचं, प्रत्येकजण आपापल्या बाजूला निघायला बघायला लागले, आपापल्या बँका भरू लागले, आपापल्या बॅगा भरू लागले. म्हणले हे तुम्ही जरा सावध व्हा, ह्यातून बाजूला व्हा. काय व्हा? ह्यातून बाजूला वेगळं राहा. आणि वेगळं राहून मी तुमची नाही, मी परक्याच्या घरची आहे, पण मला त्याचं ज्ञान आहे की हे तुमचं कुणीच नाही. तसं साधकाला भगवान परमात्मा सांगतात, संत सांगतात, काय सांगतात की हे विश्वामध्ये दिसणाऱ्या गोष्टी सज्जन हो, हे तुझ्या कामाला येणाऱ्या नाहीत. तुला एक कामाला येणारी एकही गोष्ट नाही. कोणती गोष्ट कामाला येते मला सांगा बरं. आपण ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला जन्म झाल्यानंतर आपण काय घेऊन आलो होतो? काय आणलं होतं? काहीच आणलेलं नव्हतं. जाताना काय घेऊन जातोय? मग मधल्या वेळेमध्ये असं डोंगरा एवढं ऐश्वर्य कमवलं, डोंगरा एवढी बिल्डिंग बांधली का, कितीही ऐश्वर्य कितीही गाड्या असल्या त्याच्या बरोबर काय जातं का?
मग साधकाला हे महात्म्य शिकवित असतात सज्जनो. हे तुझी ह्या मायेमध्ये गुंतू नकोस, ह्या मायेमध्ये गुंतलास मी तुझ्यासाठी आलेले आहे. तशी आमच्या जशी अंगणवाडीच्या बाईनं जसं मोर्या बैलाची शिंग काढायला लावली, चिक्कू काढायला लावला तर त्याचा 4 चाकडा बरोबर झाला, तसं आमच्या नाथ महाराजांनी भक्तिरूपी मुलगी, जीवरूपी जावयाला, अज्ञान असलेला, कर्महीन असलेला, कसल्याही प्रकारचं कर्म करीत नाही तो, आणि असा अज्ञान असलेला, अंगठे छाप थोडक्यात अंगठा देणारा तो अज्ञान असलेला जो जीव आहे, त्या जीवरूपी जावयाला भक्तिरूपी आपली स्वतःची कन्या दिली सज्जनो. आणि ती संतांची कन्या, भक्तिरूपी कन्या किती गोड आहे हो, किती लाडकी आहे का काय प्रमाण त्याला. लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची. ही संतांची लाडकी लेख सज्जनो, भक्तिरूपी जी मुलगी आहे त्या थम्सअप लोकांमध्ये अज्ञानाच्या, जीवरूपी अज्ञानाच्या गळ्यात घातली त्यानं. आणि गळ्यात घातल्याच्यानंतर ती मुलगी सांगते की तुम्ही ह्यातून वेगळं निघा. जे हे विश्वाच्या बाजारात दिसतंय तर तुमच्या कामाचं काहीच नाही येणार नाही, कामाला येणार नाही, कोणतीच गोष्ट तुम्हाला कामाला येणार नाही. आणि ह्यातून बाजूला झाला. तसं त्या महात्म्याला सांगितलं, 20 वर्षापूर्वी तुम्हाला दिलेला मुलगा ज्याचा होता त्याने निघाला, तुमचं काय त्यात गेलं, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल. गाडी घाटाला लागल्यागत झाली, महात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर फुटे ना झाला आहे. त्यांनी सांगितलं ह्या मायेमध्ये गुरफुटू नका सज्जनो हो. आणि गुरफटला मायेमध्ये तुम्ही, तर गुरफटला तर जे संतांचे विचार आहेत. मला सांगा, ती मुलगी जी आहे ना, भक्तिरूपी जी मुलगी आहे ती लाडकी आहे, लाडावलेली नाही बरं का. लाडावणं वेगळं आणि लाडकी वेगळी. लाडावलेली असती ती काय बी करते, आणि लाडकी आहे ना ती काही करू शकत नाही. विठाल अशी असणारी मुलगी सज्जनो आपल्यासाठी जी भक्ती आहे, ती भक्तीच आपल्याबरोबर येणार आहे. भक्ती जीवाचं खरं कल्याण करणार आहे. आणि ही समानत्व हे कुठं लांब नाही आपल्याला. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्यांचा दृढ विश्वासू, देवतयांचा अंकिला स्वयं त्यांच्या घरी संचिला. एका जनार्दनी गुरु आणि देव येथे नाही बा संशय. असं जिच्या अंतकरणातली भावना झालेली आहे सज्जन मायबापू, अशा साधकाला ह्या विश्वाच्या बाजारात काहीच कमी पडणार नाही. काही म्हणजे व्यवहारातलं नाही बरं का, परमार्थिक सांगतोय. व्यवहारातलं सुद्धा तुम्हाला ते देणार. तुमची जर त्या लोकांचा, मला सांगा, ह्या लोकांनी प्रपंच केला नाही का, नाथबाबांनी प्रपंच केला नाही का, तुकाराम महाराजांनी प्रपंच केला नाही का, पण त्यांचा प्रपंच परमार्थ घडला. आमचं कीर्तनही परमार्थ घडेना, प्रवचनही परमार्थ घडेना, भजनही परमार्थ घडेना आमचं. म्हणजे आम्ही कुठेतरी चुकतोय सज्जन मायबाप. मग आमची चूक काय, आमच्या अंतकरणामधली, ते आपल्या अंतकरणातली चूक आपल्या गुरुदेवांच्या जवळ बसायचं आहे. गुरुदेवांच्या जवळ बसल्याच्या नंतर त्यांनी जे दिलेलं नाम आहे, ते नाम आपण, त्या नामावरती आपण आरूढ झालं पाहिजे. आपला नाम संप्रदाय आहे, साधना आपल्यामध्ये पाहिजे. आपल्यामध्ये अंतकरणामध्ये त्या गुरुने दिलेला जे नाम आहे त्याच्याबद्दल जिव्हाळा पाहिजे, जिव्हाळा. तुमचं लग्न झालं का महाराज? तुमचं लग्न 10 लोक आहेत. तुमचं सगळ्यात प्रेम कोणावरती असतो? सगळ्याच कुटुंबावरती. आम्ही तरी सगळ्यावरती कसं असेल? म्हणतो कुटुंब चाललंय एकत्र. नाही, सगळ्यावरती प्रेम, अतिप्रेम कोणावरती आहे तुमचं? आणि तुम्ही जरी म्हणला सगळ्यावरती आहे तरी पण सगळ्यावर प्रेम नाही. तुम्ही चुरून प्रेम जास्ती, एक्स्ट्रा प्रेम बायकोवरतीच करता. काय म्हणणं आहे तुमचं? बायकोवरती, प्रत्येक पुरुषाचं बायकोवरती प्रेम चोरून का होईना आपण प्रेम करतो. 10-20 माणसाचं कुटुंब असू द्या, पण चोरून तिच्यावरती प्रेम करतो. तसं साधकानं सज्जन हो, ह्या भवसागरामध्ये असताना, प्रपंचामध्ये असताना चोरून प्रेम त्या भगवंतावर केलं पाहिजे सज्जन मायबापू. आणि हे गुरुची आपल्याला शिकवण आहे. आपला संप्रदाय फार मोठा आहे, फार शक्तिशाली संप्रदाय आहे. विश्वाच्या बाजारामध्ये 2000 संप्रदाय आहेत, आणि 2000 संप्रदायामध्ये आपला वारकरी संप्रदाय आहे सज्जन हो.
आश्चर्यचकित करणारा संप्रदाय आहे आणि जगाला हेवा पडतो त्याचा. ही दिंडी 15 लाख माणसं एका जागेवर जमा होणं, किती पोलीस तुम्हाला संरक्षण आहे हो? किती पोलीस भेटतात तुम्हाला रस्त्यावरती? आषाढी वारीला निघायचा 17-18 लाख लोक रस्त्याने चालत असतात. तिथं किती बंदोबस्त असतो? काहीच बंदोबस्त नसतो. मग ही ताकद प्रदर्शन नाही बरं, काही शक्ती आहे, शक्ती. ही वारकरी संप्रदायाची शक्ती आहे आणि ही वारकरी संप्रदायाची शक्ती आपण साधकांनी ती आपण जतन केली पाहिजे, तिच्यावरती लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे त्याच्यावरती आरूढ झालं पाहिजे. माझी वेळ संपली. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारुकी नाही तिथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. शेवटच्या चरणातून महाराज सांगतात, नामा म्हणे गाय दूध एक सार. ह्या दोन्ही गोष्टी सज्जन हो आपल्या सद्गुरूंच्या जवळ मिळत असतात. ते किती मी तुम्हाला मगाशी सांगता गेलो की ज्या लोकांनी महात्म्याला शिव्या दिल्या, ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? ज्यांनी त्यांच्या अंगावरती शेण टाकलं हो, चिखल फेकला, जुळीमध्ये पीठ थोडंफार असेल त्याच्यामध्ये राख टाकली, अशा माणसांनी सुद्धा ज्यावेळेला पसायदान आपण पाहिलं जर डोळ्यासमोर जर ठेवलं तर काय सांगतं पसायदान? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना संपू नको म्हणून सांगतं. साधूचं लक्षण आहे ते सज्जन. आणि ह्या साधूच्या सान्निध्यात आपल्याला ह्याच गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. झालेली सेवा सज्जन हो. माझं वेळ संपून गेली. थोडं 10 मिनटं जास्तीच झालेली आहेत. भाऊनी लवकर संपवायला सांगितलं होतं, पण आम्हाला पसारा, आम्ही काही शिकलो काय? कुठं जावा, कुठं शिकलो नाही, कुठं संत नाही, काय नाही. पण त्यांची कृपा आपुलियासारखे करी ती तत्काळ, नाही काळ वेळ. त्यांच्या जागेवरती उभं करण्याची ही त्यांची कृपा आहे, गुरुदेवांची कृपा आहे. त्या गुरुदेवांच्या कृपेने जे काय माझ्या मुखातून काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल सज्जन हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर चुकीचा गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुदेवांच्या मुखातील पुष्पायत ग्रहण करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कीर्तन करायचं जे मड आहे ना, कीर्तन करायचं मड, ती एकटं कधी स्मशानभूमीमध्ये जात नाही. एकटं कधी स्मशानभूमीमध्ये जात नाही. त्याला हे गायक मंडळी खांदेकरी आहेत, असे तगडे तगडे महाराज गायत बघा, खांदेकरी आहेत. मृदंगाचार्य शिकाळेवाले असतात, पुढं चालत असतात. आणि पीटी मास्टर असताना मागणं असं पण केला, असा हवा घालायची, मड किती पुढं जाऊ द्या, ओ, आणि एकदाचा आवाज येतो, ओ हो 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 करायचं, आणि एकदा पापांक हलवायचं. तशी परिस्थिती आहे सज्जन हो. कीर्तन करायचं मड तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ते स्मशानामध्ये जाईल. तसा कीर्तनकार एकटा कीर्तन करू शकत नाही, पण तुमच्या सहकार्यानं सर्वांच्या प्रेमाखातर मला इथं उभं केला. आणि उभं केल्याच्या नंतर जे माझ्या मुखातून आले असेल ते ग्रहण करा. गुरुदेवांचे पुष्पायचा समजा. झालेली सेवा या ठिकाणी आपण संपायची. ज्ञानेश्वर